पुणे आणि आसपासच्या परिसरात फक्त 5 लाखात घर या जाहिरातीने सध्या धुमाकूळ घातलेला आहे। मात्र या सगळ्या जाहिरातीच्या मागे कुठे ना कुठेतरी नागरिकांना दिशाभूल करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप आता व्हायला लागलेला आहे। वस्तुस्थिती काय आहे पाहूया। पुण्यात स्वस्त घराच्या नावाखाली महाघोटाळा झालाय आणि अवघ्या 5 लाखात घर देण्याचं आमिष दाखवून शेकडो लोकांना गंडा घालण्यात येतोय अशी तक्रार खुद्द भाजपचे खासदार किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली। धक्कादायक बाब म्हणजे मेपल नावाच्या या बिल्डरनं या बोगसगिरीसाठी पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांच्या फोटोचा वापर केलाय। पुणे शहर आणि आसपासच्या परिसरात 5 लाखात 10,000 फ्लॅट उपलब्ध करून देणार असल्याचा दावा या मेपल बिल्डरनं केलेला आहे। आवास योजनेची परवानगी मिळालेली आहे का योजना? हो, ते सगळ्यांसाठी आहे ही योजना। पण आम्ही हे 10,000 फ्लॅट आम्ही ओपन केलेले, लाऊडली ओपन केलेले प्रत्येक भारतीयासाठी, पुणेकरांसाठी। बाहेरच्या सिटीमध्ये पण जाणार आहे ही योजना घेऊन लवकरच। लोकांच्याही ही घरं बुक करण्यासाठी उड्या पडतायत। ही योजना खरी आहे असा लोकांचा समज आहे। ॲड आली होती त्यावेळेस अशा मोठमोठ्या नेत्या लोकांचे फोटो आलेले होते आणि प्रधानमंत्री आवास योजना 2 लाख रुपये जी सबसिडी मिळणार आहे ती मिळणार आहे, म्हणजे ज्याद्वारे ती मिळणार आहे त्या अर्थी त्यांनी पूर्ण चौकशी करूनच हे ॲड दिलेली असेल। 1150 रुपये भरून मोकळे झालात? हो बरोबर आहे। हो झालं ते त्यामागे काय मिळणार आहे काय नाही का काहीच त्याची कल्पना नाही, विचारत होतो पण काय एवढं कळलं नाही। आता परत एकदा विचारावं असं वाटतं। किती स्क्वेअर फूटचं घर दिलं जाईल, कधी दिलं जाईल, 1150 रुपये परत मिळतील काय काय लिहिलंय? 1150 परत नाही मिळणार असं लिहिलेलं आहे आणि 300 काहीतरी 300-350 स्क्वेअर फुटाचं घर आहे। तर ही योजना म्हणजे लोकांची निव्वळ फसवणूक असल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केलाय। हे महाराष्ट्राची जी आपलं घर योजना पुण्यातल्या लोकांना जे मेपल ग्रुप आणि अन्य जे बिल्डर्स लोकांनी फसवण्याचा प्रयत्न केलाय त्याचा मी पर्दाफाश केला आहे। 5 लाखात घर, तो बिल्डर त्याचं बॅकग्राऊंड काय, त्याच्याकडे पैसे किती, जमीन कुठे, कुठे प्लान पास केले, कुठे बिल्डिंग बांधणार, जसा प्रकाराने तो 251 रुपयात मोबाईल, स्मार्टफोन हे जे काय दिसतोय। आणि म्हणून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि गृहनिर्माण मंत्री दोघांशी माझी चर्चा झालेली आहे। पोलीस डिरेक्टर प्रवीण दीक्षितनी पण लोकांना सावधान राहायला सांगितलं आहे। 2 दिवसात या बिल्डरला मंत्रालयात बोलवलं जाणार आणि या संबंधी खुलासा केला जाईल। जिथे ही फ्लॅट स्कीम उभी राहणार आहे तिथे आम्ही गेलो असता तिथं काहीच दिसलं नाही। पुण्यात जिथे घरांना सोन्याचा भाव आलाय तिथे बिल्डर अवघ्या 5 लाखात घर कसं देणार असा साधा प्रश्नही लोकांना पडत नाही, याचं मुख्य आश्चर्य वाटतंय। घरं विकण्यासाठी जर पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांच्या प्रतिमांचा उपयोग होणार असेल आणि त्यातही जर अनियमितता असेल तर यावर वचक ठेवण्याचं काम गृहनिर्माण विभागाचं आहे आणि हा विभाग आहे मुख्यमंत्र्यांकडे। आणि असं असतानाही जर या प्रकल्पामध्ये अनियमितता असेल तर हा विभाग आहे गृहमंत्र्यांचा आणि अर्थात हा विभाग देखील आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे। व्हिडिओ जर्नलिस्ट अमोल धर्माधिकारी, अमोल कबिटकर, जय महाराष्ट्र, पुणे।